Okay, so let's start our today's lesson. Are you getting me? Am I audible to you? Yes. Okay. Yes, sir. So we will start a lesson. You may see in your screen. No need to open your book and other thing. Okay. So high above the city on a tall column stood the statue of the Happy Prince. He was gilded all over with thin leaves of fine gold. For eyes, he had two bright sapphires. Sapphires म्हणजे समजते ना तुम्हाला? त्याला म्हणतो आपण नीलमणी. And a large red ruby. आणि रुबी म्हणजे लाल रत्न म्हणतो आपण त्याला. रुबी म्हणजे रत्न आणि रेड रुबी म्हणजे लाल रत्न. Glowed, glow. To glow means to shine. चकाकणे. On his sword, sword means तलवार. Hilt. Hilt means here handle. तलवारीचं handle. So in the first paragraph we will see high above the city on a tall column stood the statue of the Happy Prince. म्हणजे एका शहरामध्ये उंचच्या उंच कॉलमवर एका हॅपी प्रिन्सचा स्टॅच्यू उभारलेला दिसत होता. He was gilded all over with thin leaves of fine gold. And he was gilded. That statue was gilded all over with thin leaves of fine gold. And that statue was gilded means there were the leaves of fine gold all over that statue. त्या स्टॅच्यूवर सगळीकडे सोन्याच्या पानांचा मुलामा चढवलेला होता. मुलामा समजते ना तुम्हाला? कव्हर होतं. फॉर आईज he had two bright sapphires and that statue had eyes and those eyes had of bright sapphires. त्या स्टॅच्यूचे जे डोळे होते त्या दोन्हीही डोळ्यामध्ये ते नीलमणी ज्याला म्हणतो आपण ब्राईट सॅफायर्स बसवलेले होते. And a large red ruby glowed on his sword hilt. And there was a large red ruby. लाल रत्न होता. मोठाच्या मोठा लाल रत्न होता. And that red ruby was glowed on his sword hilt. And that red ruby was on the handle of a sword. आणि त्या हॅपी प्रिन्सच्या हातामध्ये त्या स्टॅच्यूचं नावच आहे हॅपी प्रिन्स. त्या हॅपी प्रिन्सच्या हातामध्ये देअर वॉज अ सोर्ड इन हिज हँड अँड ऑन द हँडल ऑफ दॅट सोर्ड देअर वॉज अ लार्ज रेड रुबी अँड that large red ruby was glowing when someone see towards the sword or towards the handle of that happy prince. Did you get all these things? तुम्हाला समजलं का हे? हेलो अभिजीत, नारायण, सौरभ, अंकिता, सीमा, आर यू गेटिंग इट? सर पुन्हा सांगा सर एकदा. हा पुन्हा सांगतो बघा. आणि मला मध्ये मध्ये फीडबॅक द्या म्हणजे एकदमच म्यूट राहू नका. हा सी हाय अबाव द सिटी ऑन अ टॉल कॉलम. एका शहरामध्ये एका उंचच्या उंच कॉलमवर. कॉलम समजतात ना तुम्हाला? हाय म्हणजे उंच. हाय अबाव द सिटी. एका शहरामध्ये उंच अशा कॉलमला. टॉल म्हणजे उंच. ऑन अ टॉल कॉलम स्टूड द स्टॅच्यू ऑफ द हॅपी प्रिन्स. म्हणजे उंचच्या उंच कॉलमवर एका हॅपी प्रिन्सचा स्टॅच्यू उभा होता किंवा उभारलेला होता. ही वॉज जिल्डेड ऑल ओव्हर विथ थिन लीव्स ऑफ फाईन गोल्ड. आणि तो जो स्टॅच्यू होता त्या स्टॅच्यूच्या पूर्ण शरीरावर सोन्याच्या पानांचा. सोनेरी मुलामा समजते ना तुम्हाला? परंतु ओरिजिनल सोनं जे धातू आहे ना त्या सोन्याच्या धातूचा मुलामा दिलेला असतो. फॉर आईज ही हॅड टू ब्राईट सॅफायर्स. आणि त्या हॅपी प्रिन्सचे जे डोळे असतात त्या डोळ्याला दोन नीलमणी लावलेले असतात. नीलमणी म्हणजे नीलमण्यांचेच डोळे त्या स्टॅच्यूला बसवलेले असतात. अँड अ लार्ज रेड रुबी ग्लोड. GLOW. ग्लो मीन्स शाईन, ग्लिटर, चकाकणे, चमकणे. अँड अ लार्ज रेड रुबी ग्लोड ऑन हिज स्वर्ड हिल्ट. आणि एक रेड रुबी म्हणजे लाल रत्न होता जो लाल रत्न त्या हॅपी प्रिन्सच्या तलवारीच्या हँडलला, ज्याला आपण काय म्हणतो त्या तलवारीच्या हाताला, जो हाताचा भाग असते पकडण्याचा त्या हँडलला बसवलेला असतो.
आणि तो रुबी जेव्हा आपण त्या तलवारीकडे बघत असतो तेव्हा तो रुबी एकदम म्हणजे जोरदारपणे चकाकतो. समजलं? म्हणजे तुम्हाला एवढंच सांगितलं मी या पॅराग्राफ मध्ये की एका शहरामध्ये उंचच्या उंच कॉलम असतो, त्या कॉलमवर एका हॅपी प्रिन्सचा जो स्टॅच्यू म्हणजे पुतळा उभारलेला असतो आणि त्या स्टॅच्यूला ही वॉज जिल्डेड ऑल ओव्हर विथ थिन लीव्हज ऑफ फाईन गोल्ड. आणि त्या स्टॅच्यूला पूर्ण स्टॅच्यू सोन्याच्या पानांचा मुलामा दिलेला असतो. फॉर आईज ही हॅड 2 ब्राईट सॅफायर्स. आणि त्या स्टॅच्यूचे जे 2 डोळे असतात त्या डोळे म्हणजे 2 सॅफायर्स असतात, ज्याला म्हणू आपण नीलमणी असतात, रत्न असतात. अँड अ लार्ज रेड रुबी ग्लोड ऑन हिज स्वर्ड हिल्ट. आणि ते जे रेड रुबी असते, एक मोठीच्या मोठी रेड रुबी असते, लाल रत्न असतो, तो लाल रत्न त्या हॅपी प्रिन्सच्या हँडलला म्हणजे जिथं आपण तलवार पकडतो त्या हँडलला बसवलेला असतो आणि तो सदैव चकाकत असतो किंवा चमचमत असतो. गॉट इट नाउ सौरभ? ऑल द स्टुडंट्स, डिड यू गेट इट? Yes, sir. बघा. Yes, sir. आणि व्हॉट एव्हर प्रॉब्लेम यू फेस ना, व्हॉट एव्हर थिंग्स यू डिडंट गेट अंडरस्टँड, देन प्लीज टेल मी so that we will explain it or we will elaborate it and then you will get each and everything understood. समजलं एवढं? आता जायचं पुढे. shall I proceed? Okay. Okay. In the next paragraph, see, he was a very much admired indeed. Admire म्हणजे प्रशंसा करणे आणि indeed म्हणजे खरोखर. He is as beautiful as a weathercock. वेदरकॉक म्हणजे ते माहित आहे ना, पवन कुट्टी किंवा पवन कुक्कुट म्हणतो आपण त्याला. वेदरकॉक म्हणजे पवन कुक्कुट. रिमार्क वन ऑफ द टाउन काउन्सिलर्स. काउन्सिलर्स म्हणजे एखाद्या काउन्सिलचे मेंबर ऑफ काउन्सिल म्हणतो त्याला आपण. हु विश्ड टू गेन म्हणजे मिळवणे. अ रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा. फॉर हॅव्हिंग आर्टिस्टिक टेस्ट. आर्टिस्टिक म्हणजे आर्ट म्हणजे कला, कलात्मक चव. ओनली नॉट क्वाइट सो युजफुल, ही ऍडेड. फिअरिंग मीन्स फिअरफुल, भीती वाटणे. लेस्ट पीपल शुड थिंक हिम अनप्रॅक्टिकल, विच ही रिअली वॉज नॉट. ही रिअली वॉज नॉट. बघा. आणि अनप्रॅक्टिकल म्हणजे अव्यवहार्य. बघा. He was very much admired indeed. Who? That Happy Prince. The statue of Happy Prince was very much admired indeed. आणि तो जो हॅपी प्रिन्सचा पुतळा होता त्याची खूप मोठ्या प्रमाणात लोक प्रशंसा करत होते किंवा ज्याला म्हणू आपण स्तुती करत होते. कारण की तो पुतळाच तेवढा जबरदस्त बनवलेला होता. सिटीच्या मध्यभागामध्ये उंचच्या उंच कॉलमवर तो पुतळा होता आणि त्या हॅपी प्रिन्सच्या पुतळ्याला आपल्याला माहित आहे की पूर्ण पुतळ्याला त्या सोन्याच्या पानांचं मुलामा चढवलेला असतो. त्याचे जे 2 डोळे असतात ते डोळे नसून ब्राईट सॅफायर्स असतात आणि त्याच्या हातामध्ये जी तलवार असते ती तलवार म्हणजेच त्या तलवारीच्या हँडलला एक रेड रुबी लावलेला असतो जो की एकदम चकाकत असते. अँड दॅट्स वाय ही वॉज व्हेरी मच ऍडमायर्ड इंडीड. आणि म्हणून त्याची स्तुती किंवा प्रशंसा अगोदरपासूनच केली जात होती. ही इज ॲज ब्युटिफुल ॲज अ वेदरकॉक. आणि म्हणून तो जो पुतळा होता किंवा तो जो हॅपी प्रिन्स होता, दॅट हॅपी प्रिन्स वॉज व्हेरी मच ब्युटिफुल जस्ट लाईक द वेदरकॉक. म्हणजे पवन कुट्टी किंवा पवन कुक्कुट जसं सुंदर दिसते आपल्याला, त्या पद्धतीची सुंदरता त्या हॅपी प्रिन्सच्या स्टॅच्यू मध्ये होती. आणि he is as beautiful as a weathercock, remarked one of the town councillors who wished to gain a reputation for having artistic taste. Means one of the town councillors said, or one of the town councillor remarked that the statue of the Happy Prince was as beautiful as a weathercock. Because he was saying like that because he wished to gain a reputation for having artistic taste. Because he wanted to gain reputation by praising that what I can say statue, by praising that statue. Then only not
only not quite so useful. Means that is not only quite useful, he added, fearing lest people should think him unpractical, which he really was not. And he was not only useful, but he was also practical, because he wanted to gain reputation from that statue, and that's why he was praising that statue, or we can say he was admiring that statue. Some of the students are still joining. Let me admit them. Okay. So these are the things. Means one of the town councillors also remarked that the statue was very beautiful, just like a weathercock, and he also wanted to gain a reputation because of having artistic taste, and that's why he said only not quite so useful, but that statue was very beautiful, and that statue is unpractical, which he really means that councillor was not very what I can say unpractical. समजलं इथपर्यंत? नारायण, सौरभ, अभिजित, अंकिता, सर्व विद्यार्थ्यांना समजलं का? म्हणजे या पॅराग्राफ मध्ये आपण पाहिलं की तो जो पुतळा असतो हॅपी प्रिन्सचा स्टॅच्यू, त्याची प्रशंसा किंवा स्तुती खूप मोठ्या प्रमाणात केली जायची. कारण की स्तुती होण्यामागचं कारणच असं होतं की तो जो पुतळा होता तो खरोखर खूप सुंदर होता, जणू काही वेदर कॉक असते तशा पद्धतीचा तो पुतळा होता. असं त्या टाउन मधल्या, ज्या टाउन मध्ये तो पुतळा असतो त्या टाउन मधल्या एक काउन्सिलर्स म्हणजे काउन्सिलचा मेंबर असे उद्गार काढतो, आणि मे बी ही माइट वॉन्ट टू गेन रेप्युटेशन. ओके, कारण की त्यांना कोणत्या तरी पद्धतीची प्रतिष्ठा मिळवावी असावी. परंतु व्हॉट एव्हर दॅट मे बी, बट दॅट द स्टॅच्यू ऑफ दॅट हॅपी प्रिन्स वॉज रिअली अ नाईस वन. वी विल सी in the coming paragraphs why the statue was so important, or who was the happy prince and what he did for what I can say for the common people. What he did for the common people we will see one by one. कोण बोलत होता? बोला. सर ते पवन कुक्कुट म्हणजे काय? ते वेदर कॉक. जी वेदर कॉक आपल्याला पवन कुट्टी माहिती आहे तुम्हाला? पवन कुट्टी हवेवर चालणार यंत्र, जे आपल्याला वातावरण दर्शवते, वातावरण दर्शक यंत्र. खाली असेलही दिलेलं बघा, नसेलही किंवा असेलही. तर हवामान आपल्याला ज्या यंत्राद्वारे कळते त्याला म्हणतो आपण वेदर कॉक. आणखी पवनचक्कीचा प्रकार आहे का सर ते? नाही, पवनचक्की इज डिफरंट थिंग. पवनचक्की इज डिफरंट थिंग. This is weathercock that shows us how the weather will perform in an entire day. त्याला म्हणू आपण की हवामान दर्शक यंत्र. ओके ओके. म्हणजे ज्या पद्धतीनं एखादं हवामान दर्शक यंत्र किंवा पवन कुक्कुट दिसते त्या पद्धतीचं सौंदर्य त्या हॅपी प्रिन्सच्या स्टॅच्यूला लाभलेलं होतं. समजलं इथपर्यंत? जाऊ पुढे. नारायण, सांगत चला मला. बघा पुढे, पुढचा पॅराग्राफ. वाय कांट यू बी लाईक द हॅपी प्रिन्स? वाय कांट यू be like the happy prince? Asked a sensible mother of her little boy who was crying for the moon. The happy prince never dreams of crying for anything. I am glad there is someone in the world who is quite happy. Muttered म्हणजे पुटपुटणे म्हणतो ना आपण, पुटपुटणे समजते तुम्हाला? Muttered a disappointed man as he gazed. To gaze means stare, एकटक पाहणे. As he gazed at the wonderful statue. He looks just like an angel. Angel means angel, pari. आहे तिथे दिलेलं. Said the charity children as they came out of the cathedral. Cathedral means the type of church. You might have gone through the history.
there were the two sect of Christianity. What are those sects? आपल्याला 7 मिनिट राहिले फक्त. ख्रिश्चनामधील 2 पंथ कोणते आहेत? एक आहे प्रोटेस्टंट आणि दुसरा कोणता आहे? कॅथेड्रल आणि प्रोटेस्टंट आहे का? I am not sure the second one, but I will tell you tomorrow, or whenever I will get it, I will definitely tell you. So that is related to Christianity because that is their worshipping place, the church. And Catholic, right. Catholic and Protestant. These are the two sects of Christianity. Right. And these cathedral church belongs, or we can say this cathedral church goes to the Catholic sect. Okay. So now, up to now, we have seen all about the statue of the Happy Prince. Now the story here turns, and we will see about that now. Why can't you be like the Happy Prince? Asked a sensible mother of her little boy who was crying for the moon. Now, there is a mother and a boy, and the writer has shown the conversation between a mother and her son, S-O-N, son. म्हणजे इथं लेखकांनी एका आईचं आणि एका मुलाचं कन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे. एक मुलगा असतो, तो रडत आहे, त्याला चंद्र बघायचा आहे, त्याला बाहेर जायचं आहे, परंतु इथं कन्व्हर्सेशन अशा पद्धतीने दाखवलेलं बघा. Why can't you be like the Happy Prince? तू त्या हॅपी प्रिन्स सारखा का राहू शकत नाही? Ask a sensible mother of her little boy who was crying for the moon. एक जो लहान मुलगा असतो, तो चंद्रासाठी रडतो किंवा तो बाहेर जाण्यासाठी रडतो किंवा कशा तरीसाठी तो रडतो, तेव्हा त्याची सेन्सिबल म्हणजे त्याला म्हणू आपण संवेदनशील आई त्याला म्हणते की वाय कांट यू बी लाईक द हॅपी प्रिन्स? तू त्या हॅपी प्रिन्स सारखा आनंदी का राहू शकत नाही? द हॅपी प्रिन्स नेवर ड्रीम्स ऑफ क्राईंग फॉर एनिथिंग. कारण की जो हॅपी प्रिन्स आहे, ही नेव्हर ड्रीम्स, ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे, ही नेव्हर ड्रीम्स ऑफ क्राईंग फॉर एनिथिंग. कारण की हॅपी प्रिन्स जो आहे तो कधीही कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी कधीही रडत नाही किंवा रडण्याचे स्वप्न सुद्धा बघत नाही. तो कधीच रडत नाही, तो एवढा आनंदी राहतो, आणि म्हणून तू त्या हॅपी प्रिन्स सारखा का होऊ शकत नाही? I am glad there is someone in the world who is quite happy, muttered a disappointed man as he gazed at the wonderful statue. And there was one of the disappointed man. There was one of the unhappy man who was muttering. Actually, he was gazing towards the wonderful statue and he was muttering, or he was what I can say, speaking that I am glad there is someone in the world who is quite happy. He said that I am glad. तो म्हणतो की मी खरोखर आनंदी आहे. I am very happy because that there is someone in the world who is quite happy. म्हणजे या जगामध्ये कोणीतरी आनंदी आहे याचा मला खरोखर आनंद होतो आहे. मी खरोखर खूप खुश. Actually, I was facing a technical issue. Okay, I was disconnected. So how much time do we have now? I think a minute or two. Okay, but did you get whatever I whatever I taught you? Did you get you all? समजलं का सगळ्यांना? मी तुम्हाला जे काही सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या का? Did you get all the things that I have told you? Yes sir. समजल्या ना? मध्ये मध्ये माझ्याशी बोल. हा, मध्ये मध्ये मला सांगत चला. आता समोर हा जो लेसन आहे, इज अ व्हेरी ब्युटिफुल लेसन, वी कॅन से. ओके, बट आय थिंक वी विल स्टॉप हियर because it's time. I have to go to college also.
and you may have other lectures. At what time do you have your another lecture? You may have your lecture of history there. At what time Yes, generally sir conducted that lecture? At 9:40. No, Right? 9:45. Okay. So shall I proceed for some time or shall I stop here? तुम्ही सांगा मला, तुम्हाला एवढंच समजलं का? Did you get